हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता आलेली आहे शेतात मस्त आणि आंब्याच्या झाडाखाली आणि जांभळाच्या झाडाखाली बसलेली आहे आणि शेतात आलोय गायांना पाणी वैरण करायचं आहे। मै करते पाणी आणि वैरण टाकते आणि आम्ही मस्तपैकी बसलो इथं झाडाच्या सावलीला। छान असं मस्त वातावरण आणि उन्हाळ्यात ह्या दिवसात छान वाटतं शेतात येऊन, मस्त एन्जॉय होतोय। चला जरा डब्बा बिब्बा घेऊन मस्तपैकी रानात आलोय। बघा समर्थ कसा विचार करत बसलाय। समर्थ इकडे बघ ना, समर्थ बघ की इकडं, लय विचार करत बसते। बोल की काहीतरी, बस का बोल की बाळा, बास आमच्या बाळाला एवढंच येते बोलायला। शेत कसं वाटतंय शेतातला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का। खूप छान मस्त निसर्गरम्य वातावरण, द्राक्षाची बाग आहे पण द्राक्षाची बागेची आता द्राक्ष वगैरे सर्व गेलेलं आहे, त्याच्यामुळं छाटणी वगैरे झाली आणि छान अशी बारीक फुटली द्राक्षाची बागसुद्धा। बऱ्याच वेळा आलेलं मी, बऱ्याच वेळा ह्या शेतात येऊन आल्यावर ब्लॉग झालेले आहेत आपले, पाठीमागं टाकलेले आहेत मी। पाठीमागं म्हणजे अगोदर टाकलेले आहेत असं सांगितलं। पाठीमागं म्हणजे द्राक्षाची बाग चालू होती त्यावेळेस ब्लॉग केलेले आहेत शेतातले, त्यावेळेस टाकलेले आहेत असं सांगितलं, तो मला म्हणतोय। तर कसं आहे आमच्या मैचं शेत नक्की कमेंटमध्ये सांगा। गाई बी भरपूर आहेत, मै पाणी वरण करते। जांभूळ एकच सापडले पण गोड आहे जांभूळ, मध्ये खूप होते जांभूळ, आता कमी आलेत, म्हणजे आणखीन आलेत पण हिरवे इथले मस्त आहेत पण गोड आहेत खूप। आणि ह्या दिवसात ही सर्व गोष्टी रानमेवा खाण्यासाठी खूप मजा येते शेतात, ह्याच्यासाठी शेतात यावं असं वाटतं। तर आंबेसुद्धा आहेत बघा, परवाच हे आंब्याचे आंबे उतरलेत पाड लागलेलं म्हणून, आता कुठंतरीच एक अर्धा राहिला आहे। जांभळं शोधते, कुठं तरी सापडतात, आणखीन पिकणार आहेत पण जरा जास्त दिवस लागतील त्याला पिकायला। दाखवते बघ किती तहान लागले त्यांना। दोन दिवसाला पण दोन दिन आपण आता जरी पिझ्झा म्हणलं तरी म्हणा। इथे का गाय सोडायला सोन्या, आण सोडून इथं मस्त पाणी पिली, उलट पिली नाही का ग मी अशी पाणी।
प्याय लागली. पाच कितीला पाणी आहे? तोंड उघडताना असं वाटतं. आपल्याला बांधायला येत नाही. बांधायला येत नाही, सोडायला कशी आली मग? मग काय म्हणतोय पोरग, गाय बांधायला येत नाही. त्याला गाठीच मारायला येत नाही त्यामुळे कसल्याच. थांबा अजून, ती दम खाऊन पिल बाळा, ती जरा गाय वेगळी आहे. पिला अजून ती पाणी. नीट नाही बाळा, बकेट मध्ये आहे, काढावी साईडला. तिला शिस्त आहे पण तुला नाही. त्याला काही हे असलं येतच नाही. आज गाय सोडली, बांधायला येत नाही म्हणते, सोडले खरं पण. असल्या गोष्टी कधी केलेल्या नसतं, पोरांना नवल वाटतं करायला, छान वाटतं बी. बघा आमची माई कशी शेणाच्या पाट्या उचलून बागात नेऊन टाकते, शेणखत बागासाठी. कुणाला हात करतो? मायलेकर जेवत्यात मस्त पैकी झाडाखाली बसून. बरा तुझा मित्र इकडे येणार आहे. गेली वय कधी? मला म्हणली, मी कालच मेसेज केलता तिला. हा करतो चालू. सुजय माऊ ये जेवायला. आलेच म्हणाल लगेच. जेवा तर म्हणणार या जेवायला. बोलो की आईला जेवायला समर्थ जा, कुठं म्हणतो आईला. तसंच आहे त्याचं. आईला तर म्हण की जेवायला या आई. काय काय जेवायला? फोडणीचा भात आहे, चपाती आहे, पेट भाजी आहे, टमाट्याची आमटी आहे. द्या लय भारी मेनू आहे बाबा. शेतात मस्त पापड्या पैकी आणल्या पोट का भरून बाजारात? जेवण जाणार आहे. कैऱ्या आहेत. मस्त जेवण जाणार आहे आज रानात. शेतात आलं जेवणच जातं म्हणून राहण्याचा डबा भरपूर. नाही आमची पण नाही कोणाचं पण आणून कशाला ठेवते ती? काय नाही जेवणाची ठेवली. असं रानामध्ये मस्त झाडाखाली जेवण्याची मज्जाच खूप आगळी वेगळी असते. तर बघा मै आणि समर्थ जेवायला लागले, ते इच्छे होते म्हणून मी थांबले आणि नंतर आम्ही दोघं आल्यानंतर आम्ही दोघं जेवलो. मैचा होता सोमवार आणि 1 वाजली होती, त्याच्यामुळे तिने आणि समर्थ जेवले. सोमवार सोडला आणि ह्यांची 2 वाजता सुट्टी होती. त्याच्यानंतर मग ते 2 वाजता आले जेवायला. तर ह्यांची 2 वाजता सुट्टी झाल्यानंतर मग आम्ही दोघे मिळून जेवलो. तर हे बंगल्याची कामं घेतात सेंटरिंगची आणि त्यांच्या मागं उभं राहावं लागतं आणि त्यांच्या मागं, त्याच्यामुळं ते दिवसभर तिकडंच असतात. तर दुपारी शेतात डबा घेऊन आलेल्या सांगितलं, मग ते शेतात जेवायला आले. तर असं छान असं वातावरणात मस्त जेवण झालं आज. आणि दुपारी न जेवणारी मी आज दुपारी चक्क पोट भरून जेवण केलं. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही एक खूप छान असं काम केलं,
ती म्हणजे कुट्टी करायची शिकलो. तर निखिलनं मला एकदाच दाखवलं की कुट्टी कशी करतात. तर मग मी ते बघून लगेच कुट्टी केली. कुट्टी म्हणजे हे जनावरांना चारा असतो गायांना, तर तो त्याच्यात घातलं की ते बरोबर पडतं साईडला. आणि मी पहिल्यांदाच पाहिली आणि पहिल्यांदाच केलीसुद्धा. तर मला पण जमलं लगेच आणि छान वाटलं, करायला पण मजा आली. आणि करून बघितल्याशिवाय कुठलंही काम माहिती होत नाही आणि येतही नाही. तर एकदा करून बघितलं की जमलं आणि छान वाटलं करायलासुद्धा. पण हे आपल्याला कधी तर करतो म्हणून मजा वाटते, पण जे रोज करताना त्यांना खरंच खूप कंटाळा येत असेल ह्या कामांचा. तर मला ही सर्व कामं येतात, कारण माझ्या वडिलाच्या घरी गायी होत्या आणि हे सर्व मी लहान असतानापासून जे पाहिलेलं आहे डोळ्याने आणि ते केलेलंसुद्धा आहे वडिलांच्या घरी. पण आता खूप वर्षाचा गॅप पडलेला आहे, 17-18 वर्ष झाली ह्या गोष्टीला. 17 वर्ष झाली आमच्या लग्नाला. तेव्हापासून हे काही काम केलेलं नाही, कारण तेव्हापासून पुण्यामध्येच होतो आम्ही. आणि येते का नाही पाहावं म्हटलं होतं आज गाईची धार वगैरे काढायला, कारण मला धार वगैरे काढायला येते गाईची. आणि आज तसा उशीर होईल म्हणून थांबलो नाही जास्त वेळ शेतात. 6 वाजता घरी आलो. त्याच्यानंतर गाईच्या धारा वगैरे काढल्या पोरांनी. आणि आज शेतात येण्याचं कारण काय होतं, मैची दोन्हीही मुलं बाहेर गेलेली होती, त्याच्यामुळं मग शेतात कोणच नव्हतं. मग मै आणि मी आणि समर्थ आम्ही शेतात आलो. समर्थ तर रोजच येतो, मग मैबरोबर मी पण शेतात आले. आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटलं होतं धार काढावी आणि तो धार काढलेला व्हिडिओसुद्धा शेअर करावा तुमच्याशी, कारण मला ह्या गोष्टी येतात आणि मी खूप वर्ष झालं हे केलं नाही. आता जमतं आहे का नाही हे पाहायचं होतं मला. आणि काही हरकत नाही, मस्त गावाकडे येऊन अशी शेती करायला खूप छान असं वाटतं. आणि पुण्यातल्यापेक्षा पुण्यात उंच उंच इमारती आणि त्याच्यातच हरवून जातं माणूस. तर गावाकडं मनसुक्त जगायला मिळतं आणि छान असं वातावरण असतं. प्रसन्न वातावरणात शेतात खूप छान वाटतं. गावात राहण्यापेक्षा शेतात राहायला पण मजा येते. आमची मै मला सारखं म्हणते, आमचा कालच विषय झाला शेतावर गेल्यावर, इथे शेजारी मस्त 2 बंगले बांधू आणि छान असं शेतात राहू. तर मला तर खूप आवडेल शेतात राहायला. आणि चाललेला आहे विचार शेतामध्येच घरं बांधायची आणि शेतामध्येच राहायचं. तर मस्त अशी बघा द्राक्षाची बागसुद्धा किती लांब आहे. तर द्राक्षाच्या बागेची आता छाटणी केलेली आहे. आणि निखिल आला होता 4:30ला, मग त्यांनी मशीन चालू करून दिली आणि मग आम्ही ही कुटी बनवली. तर दिवसभर काही पोरं नव्हती, त्याच्यामुळं शेतात आलो होतो, गायींकडं बघायला पण कोण नव्हतं म्हणून. त्याच्यानंतर 4:30ला निखिल आला आणि त्यांनी ही मशीन चालू करून दिली आणि सर्व मी कुटी तयार केली. तर अशा प्रकारे कुटी तयार केली जाते. कुटी मी कधीच तयार केली नव्हती, फर्स्ट टाईमच केली, कारण हे पूर्वी नसायची ही मशीन आत्ता आलेली आहे. त्याच्यामध्ये घातलं की ते बरोबर आपोआप जातं, फक्त त्याला धरून सरकवावं लागतं आणि ते बनतं मग. तर असा गायींना चारा बनतो छोटं. मग ते गायींना टाकलं जातात. आता मैकडं गायी आहेत 3-4 गायी आहेत, 4. तर पोरं करतात गाईचं. द्राक्षाची बाग आहे लावलेली आणि शेती सर्व करत पाहतात. तर आम्ही येत असतो 2-3 महिन्यातनं एक अर्धी चक्कर मारतो शेतामध्ये. पण खूप छान मजा येते. शेत तसं काही लई लांब नाही, गावाच्या जवळ शेत आहे, पण मला दिवसभर मशीनचं काम असतं, त्याच्यामुळे मला काही यायला जमत नाही शेतामध्ये. पण ज्या वेळेस येते त्यावेळेस मस्त धमाल करतो शेतामध्ये आल्यावर आणि खूप छान वाटतं. आणि पुण्यामध्ये होतो तेव्हा असं वाटायचं शेतात जावं, इतकं छान असं वातावरण असतं शेतात. दुसरी शेतात गेले, व्हिडिओ टाकले, फोटो टाकले की आपल्याला कसं तरी वाटायचं. आणि आता गावाला आलं तर शेतात यायला टाईम मिळत नाही, असं झालेलं आहे. मशीनचं काम दिवसभर चालू असतं, ब्लाऊज शिवायचं, त्याच्यामुळे शेतात काही यायला मिळत नाही. पण ज्या वेळेस येतो तो फुल एन्जॉय करतो शेतामध्ये मस्तपैकी. तर म्हणूनच आज खूप दिवसांनी शेतात आली आणि ही आगळीवेगळी जी कामं आहे ते करताना अशी लहानपणीची आठवण आली. कारण मस्त असं लहानपणी जीवन आमचं खूप छान गेलेलं आहे. मस्त दररोज उठायचं, आपलं शेतात मस्त असं जीवन गेलेलं आहे. आणि लहानपणीच्या आठवणी ही खूप मस्त असतात, गमतीशीर. आमचं बालपण इतकं सुंदर गेलेलं आहे. सुंदर असं आमचं छोटंसं गाव आणि त्या गावामध्ये आमचं असं सुंदर शेत वडिलांचं आणि मस्त गाई बी होत्या भरपूर. आमच्याकडं वडिलांकडं जनावर होती, गाई म्हशी, आपल्या गावरान गाई, तर सर्व प्रकारची जनावरं होती आणि आणखीन पण आहेत.
आय होप मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल, आणि आवडला असेल तर ज़रूर लाईक करा. जर आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल, आणखीन सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब ज़रूर करा. चला तर भेटूया आपण पुढच्या छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.